नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिली अपडेट। पाणी टंचाईच्या दृष्टीने जलक्रांती घडवायची असल्यास जल जीवन मिशन यशस्वीतेसाठी जलसंधारण व लोकसहभाग गरजेचा आहे। हे अल निनोचे वर्ष असून टंचाई भासेल, परंतु या काळात सुकलेल्या जलस्रोतातून माती, गाळ मोठ्या प्रमाणावर काढणे शक्य आहे। संकटाचे संधीत रूपांतर करण्याची वेळ आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। नोव्हेंबर व डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या क्षेत्राला मदत देण्यासाठी 95 कोटी 72 लाख रुपयाचा अनुदान मागणीचा प्रस्ताव जालना जिल्ह्यामध्ये शासनाकडे पाठवण्यात आला आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। केंद्र शासनाकडून शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये देण्यात येतात। महाराष्ट्र राज्याने त्यात प्रति शेतकरी अधिकचे 6,000 रुपये टाकून नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। 1 रुपयात पीक विमा देऊन राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशासाठी दिशादर्शक कार्य केले असल्याचे गौरवोद्गारही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काढलेले आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। दूध खरेदीचे दर पुन्हा 2 रुपयांनी घसरल्याने दूध उत्पादक त्रस्त झाले आहेत। कमीत कमी खर्चासाठी पशुपालन करण्याचे तंत्र आता शेतकऱ्यांनी अवगत करण्याची गरज आहे। अनेक आंदोलने करूनही शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ मिळाली नाही। गेल्या वर्षी 34 रुपये दराने घेतले जाणारे दूध सध्या 25 रुपयापर्यंत घसरले आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंबा अडचणीत आला असताना 2 दिवसांनंतर अचानक गुरुवारपासून पारा 32 ते 34 अंश सेल्सिअसवर जात असल्यामुळे फळे भाजण्याची भीती व्यक्त केली आहे। काही ठिकाणी उष्णतेचा परिणाम होत असल्याचं आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। देशात वाढणारी महागाई रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे। महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी विविध धोरण आखत आहे। दरम्यान सध्या गव्हाच्या दरात वाढ होताना दिसत आहे। येणाऱ्या काळात गव्हाच्या किमतीत आणखी वाढ होणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय। अशातच सरकारनं गव्हाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी मोठं पाऊलसुद्धा उचलल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे, कारण कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे। सरकारनं घेतलेल्या निर्यात बंदीत निर्याताचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचं दिसून येत आहे। निर्यात बंदीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना सध्या किलोला 1 रुपये ते 8 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे। अतः दर कमी होऊनही सरकार निर्यात बंदीचा निर्णय मागे घेत नाही। याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचं सांगण्यात आलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने वृद्ध शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। योगी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात 60 वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे। याचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं, याबाबत माहितीसुद्धा पाहणं गरजेचं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। PM किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे। जर तुम्हाला 16वा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे। आधार सीडिंग आणि भूसत्यापन याच्यासाठी हे कागद आवश्यक असतील। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।